आज इंदापूर आणि बारामतीत शरद पवार आणि अजित पवारांच्या एकाच वेळी सभा। काका पुतणे इंदापुरात दुपारी 1 आणि बारामतीत दुपारी 2 वाजता सभा घेणार। भंडाऱ्यातील साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा रोड शो। लाखांदूर, लाखनी आणि साकोली या तिन्ही तालुक्यात पटोलेंचा रोड शो। त्यानंतर साकोली येथे शेवटची प्रचार सभा घेणार। शंभूराज देसाई आमदार असलेल्या पाटण मतदारसंघात उद्धव ठाकरेंची सभा। पाटणमध्ये राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष सत्यजित पाटणकर आणि ठाकरे गटाचे हर्षल कदम अशी तिरंगी लढत। काँग्रेसमध्ये कुणीही विचारलं नाही म्हणून शंभूराज देसाई आपल्याकडे आले होते। गद्दारी झाली तेव्हा हाच लांडगा सर्वात पुढे होता। पाटणमधल्या सभेत उद्धव ठाकरेंची शंभूराज देसाईंवर टीका। उद्धव ठाकरेंनी वैयक्तिक टीका करणं योग्य नाही। ठाकरे पुन्हा कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत। त्यांच्याकडे विकास कामांबाबत बोलण्यासारखं काही नसल्यानं ते टीका करतात। शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीचा सिलसिला सुरूच। पालघरमध्ये विराज कंपनीच्या हेलिपॅडवर सभेआधी उद्धव ठाकरेंच्या बॅगेची तपासणी। माझी बॅग तपासल्यावर केवळ नंतर नाटकं करण्यासाठी सगळ्यांच्या तपासल्या। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल तर मोदींची बॅग तपासली का? तपासली तरी थापाच मिळतील, ठाकरेंची खोचक टीका। नागपूर पश्चिम मतदारसंघात प्रियंका गांधींचा भव्य रोड शो। काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंच्या प्रचारासाठी रोड शो। पश्चिम नागपुरात विकास ठाकरे विरुद्ध सुधाकर कोहळे अशी लढत। नागपूरमध्ये भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने। प्रियंका गांधींच्या रोड शो दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे। दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी। नागपुरात महिला एसीपी अनिता मोरेंसोबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी हुज्जत घातली। रस्त्यात थांबून घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस पुढे ढकलत होते। यावेळी संतप्त कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रियंका गांधींवर टीका। प्रियंका गांधी यांच्या सभेला संगमनेरहून लोक आणूनही अवघे 3000च लोक उपस्थित होते। राधाकृष्ण विखेंचा टोला। शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि रेवती सुळेंना बारामती टेक्सटाईल पार्कच्या गेटवर रोखलं। तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आलं। सुप्रिया सुळेंच्या कार्यालयाची माहिती। ज्या गेटवरून प्रतिभा पवार आतमध्ये येत होत्या तिथे सुरक्षा रक्षक परप्रांतीय असल्यानं त्यांना प्रतिभा पवारांना ओळखलं नाही म्हणून सगळा प्रकार घडला। बारामती टेक्सटाईल पार्कचे व्यवस्थापक अनिल वाघ यांचं स्पष्टीकरण। ज्या शरद पवारांनी बारामती टेक्सटाईल पार्क उभारलं त्याच पवारांच्या पत्नीला आणि माझ्या मुलीला गेटवर अर्धा तास अडवलं। सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर टीका। सत्ता आहे म्हणून कसंही वागवलं जात असल्याचाही हल्लाबोल। शिवसेना नेते दीपक केसरकरांकडून राजकीय निवृत्तीची घोषणा। ही माझी शेवटची निवडणूक। माझ्या कुटुंबातून कुणीही माझा राजकीय वारसदार नसेल। केसरकरांकडून स्पष्ट। माझी मुलगी सोनाली माझ्या सामाजिक कार्याची वारसदार असेल असंही वक्तव्य। शिवसेना नेते दीपक केसरकरांकडून राजकीय निवृत्तीची घोषणा। नांदेडच्या भोकरमध्ये जरांगेंचं नावावरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न। मनोज जरांगेंचं नाव वापरून काँग्रेससाठी मत मागितल्याचा व्हिडिओ व्हायरल। घटनेची चौकशी करण्याची अशोक चव्हाण यांची मागणी। मराठा आरक्षण प्रश्नी आत्महत्याग्रस्त प्रवीण पिंगळेंच्या नातेवाईकांची जरांगेंनी भेट घेतली। यावेळी आरक्षणासाठी आत्महत्या करू नका जरांगेंचं आवाहन। लाडकी बहीणबाबत माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला तेव्हा मी तात्काळ माफी मागितली, पण सतेज पाटलांनी छत्रपती घराण्यातील सुनेची माफी मागितली नाही। योगी आदित्यनाथांची टीका। महायुतीची उमेदवारी मिळवण्यासाठी आगेकूच करणारे सुनील टिंगरे आणि जगदीश मुळीक प्रचाराला मात्र एकत्र। विरोधकांवर आरोप करायचा नाही तर फक्त वडगाव शहरीचा विकास करायचा आहे, टिंगरेंचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नेते अकबर ओवेसींची रॅली। इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी रॅलीचं आयोजन। यावेळी जेसीबीद्वारे ओवेसी आणि जलील यांच्यावर फुलांची उधळण।
सांगोल्याचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदाची रॅली। गोविंदाला पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभे। भंडाऱ्यात ठाकरे गटाचे बंडखोर नरेंद्र पहाडेंचा शक्ती प्रदर्शन करत भव्य रोड शो। महाविकास आघाडीच्या पूजा ठवकर आणि महायुतीचे नरेंद्र भोंडेकर अशी भंडाऱ्यात तिरंगी लढत। सिने अभिनेत्री किशोरी शहाणेंच्या उपस्थितीत भंडाऱ्यात काँग्रेस बंडखोर प्रेमसागर गणवीर यांचा रोड शो। गोंडी नृत्यावर थिरकणारे कलावंतही रोड शो मध्ये सहभागी। नंदुरबारच्या नवापूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार शिरीष नाईक यांची रॅली। खांडबारा परिसरातील रॅलीत मोठ्या प्रमाणात नागरिकांचाही सहभाग। पुण्यातील शिवाजीनगरचे भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांचा मतदारसंघात प्रचार। यावेळी विठ्ठल मंदिरात शिरोळेंनी वारकऱ्यांसोबत भजन गायलं। यवतमाळच्या पुसद विधानसभा मतदारसंघात इंद्रनील नाईकांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी। इंद्रनील यांच्या पत्नी मोहिनी नाईक प्रचाराच्या मैदानात। माझी लढाई बहिणीशी नाही तर धर्माविरुद्ध अधर्माची। पाचोऱ्याचे शिंदे गटाचे उमेदवार किशोर पाटलांची महाविकास आघाडीवर टीका। बहिणीचं समाजासाठी काम नाही, तिला यश मिळणार नाही, किशोर पाटलांचा हल्लाबोल। देवळालीत शिवसेना आमच्याच पाठीशी, काही लोकांकडून मात्र संभ्रम निर्माण केला जातोय। राष्ट्रवादीच्या उमेदवार सरोज अहिरेंची शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव यांच्यावर टीका। भंडाऱ्यात शरद पवारांना मोठा धक्का। माजी आमदार मधुकर कुकडे यांचा भाजपमध्ये प्रवेश। मधुकर कुकडे यांनी भाजपत प्रवेश केल्यानं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या मताधिक्यात वाढ होणार। वाशिममध्ये ठाकरे गटाला धक्का। अपक्ष उमेदवार राजाभैया पवार आणि युवा सेनेचे जिल्हा सचिव गजानन ठेंगडे यांचा भाजपमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा प्रवेश संपन्न। शरद पवार पक्षाचे बंडखोर उमेदवार राहुल जगताप पक्षातून निलंबित। राहुल जगताप बंडखोरी करत श्रीगोंदा विधानसभेतून अपक्ष निवडणूक लढवत असल्यानं पक्षाची कारवाई, तर बंडखोर राजू तिमांडेंवरही निलंबनाची कारवाई। भाजप कार्यकर्त्याचा पैसे वाटतानाचा व्हिडिओ समोर। पृथ्वीराज चव्हाण फॅन पेजवरून व्हिडिओ शेअर। पैसे वाटणारा भाजप उमेदवार अतुल भोसलेंचा कार्यकर्ता असल्याचा दावा। कराड तालुका पोलिसात तक्रार दाखल, तपास सुरू। गुहागरमधील वंचितचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला। नरवण फाटा इथं एका हॉटेलमध्ये जेवण करत असताना हल्ला झाल्याची माहिती। जाधव यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू। वंचितचे विकास जाधव यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा गुहागरमध्ये उद्रेक। तालुक्यात नाकाबंदी असताना हल्लेखोरांनी हत्यारे कशी आणली? संतप्त जमावाचा पोलिसांना सवाल। बुलढाण्याच्या 7ही मतदारसंघात 3561 मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क। 85 वर्षांवरील 2904 तर 642 दिव्यांग मतदारांनी केलं मतदान। गोंदियामध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या। बिरसी विमानतळ परिसरातील घटना। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।